सावन में लग गई आँखें दिल मेरा, ओ तूने ना सुनिया पागल दीवानी, तूने ना सुनिया पागल दीवानी, आज ना सोया सारी रात के दिल मेरा। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांना कसे आहात सगळे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण युट्यूबवर एक सिरीज चालू केलेली आहे। एक सिरीज आपण पूर्ण कंप्लीट केलेली आहे चालू घडामोडीची। 1 ते 11 व्हिडिओज आपण अपलोड केलेले म्हणजे भाग आहेत ते 1 ते 11 भाग संपूर्ण बघितले तर तुम्हाला आता सध्या जे पोलीस भरतीचं ट्रेंड चालू आहे ना चालू घडामोडीचं कोणकोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जात आहेत त्यावर तुम्हाला तिथे अभ्यास होऊन जाईल। जसं की बघा T20 वर्ल्ड कप 100% विचारलं जातंय। प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न आहे। आपल्या महाराष्ट्राचे महासंचालक सध्या महिला आहेत की नाही त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न आहे। त्याचसोबत 18वी लोकसभा आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेत लोकसभा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संपूर्ण काय विचारलं जात आहे। इनफॅक्ट त्या राज्यात म्हणजे त्या जिल्ह्यामधून ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत, त्याचसोबत आपले एकूण विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत असे प्रश्न तुम्हाला वेगवेगळे विचारले जात आहेत। आणि हे करंट ट्रेंड आहे मित्रांनो, आणि हे करंट ट्रेंड जो आहे ना तो आपण संपूर्ण आपल्या सिरीजमध्ये कंप्लीट केलेला आहे। मग पुढे समजा तुमची परीक्षा 20 तारखेला असेल 25 ला असेल, मग मागच्या आठवड्याचं कसं कंप्लीट होईल तर त्यासाठी आपण माझं स्वतःचं इंस्टाग्रामचं हे युजर नेम आहे करंट अफेअर्स 9 नीट बघून घ्या। CURRENT सगळं स्मॉल असतं, हे स्पेस आहे डॅश नाहीये। AFFAIRS पुन्हा स्पेस आणि 9 आहे। हे जे आयडी आहे यावर तुम्ही गेलात तर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल रोज 2 रील कंप्लीट करत आहोत। जसं की सुनील छेत्री यांच्यावर आपण रील कंप्लीट केलेली आहे। त्या 1.5 मिनिटामध्ये आपण संपूर्ण तो मुद्दा कव्हर करत आहोत मित्रांनो, जो की अतिशय हॉट आहे। हॉटचा अर्थ चुकीचा घ्यायचा नाही, हॉट म्हणजे अतिशय गरम आहे, ज्याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। मग सध्या काय चालू आहे तर तुमचे जुलै महिन्यात झालेले त्याचसोबत आतापर्यंत म्हणजे याही महिन्यामध्ये परीक्षा झालेल्या आहेत। तर प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण एक करून कंप्लीट करत आहोत। ही पहिली प्रश्नपत्रिका, यापूर्वी आपण मुंबईची घेतलेली परंतु ती 2021 आणि 2023च्या घेतलेल्या आहेत। आता ही 2024ची। आता तुम्हाला ट्रेंड कळायला फार इझी जाईल की सध्या कशावर आपल्याला GSGK वर प्रश्न विचारला जातो। तसं की चालू घडामोडीला धरूनच GSGK ला प्रश्न विचारला जातो। मग हे समजून घ्या। अहमदनगरची प्रश्नपत्रिका आहे जुलै 2024 पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित दिलेले या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती हे आपलं इंस्टाग्रामचं युजर नेम आहे। इथे जाऊन तुम्ही जॉईन करा, करंट पॉइंट सगळे कव्हर होतील तुमचे। बघा राज्याची स्थापना आपल्याला विचारली 1 मे 1960 ला झालेली आहे। मग इथे बघा संपूर्ण इतिहास दिलेला महाराष्ट्र राज्याची निर्मिती सर्वात अगोदर 1618 ते 1937 मुंबई इलाका म्हटलं जायचं। 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये पहिल्यांदा इलेक्शन झालेलं आहे वेगवेगळ्या प्रांतांचं। त्यावेळेस 11 प्रांत होते, त्यावेळेस एक प्रांत जो आहे तो मुंबई इलाका सुद्धा होता। मग 1937 ते 1947 मुंबई प्रांत म्हणून या आपल्या महाराष्ट्राला ओळखलं जायचं। हे मुंबई प्रांत केवळ आजचं महाराष्ट्र नाहीये मित्रांनो, फार मोठं होतं। त्यानंतर त्याचंच रूपांतर पुढे 1947 ते 1956 मध्ये मुंबई राज्यामध्ये झालेलं आहे। मुंबई राज्यभर का द्विभाषिक राज्य अजून होणं गरजेचं वेळ आहे त्याला। मग त्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 ला फाजल अली आयोगाच्या शिफारशीवरून 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली होती। त्यामध्ये 14वं राज्य म्हणजे 14 राज्यांपैकी एक राज्य होतं आपलं द्विभाषिक राज्य, ते म्हणजे मुंबई द्विभाषिक राज्य होतं। त्यामध्ये 2 भाषा बोलणारे होते, एक मराठी आणि गुजराती। मग पुढे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली 1 मे 1960 ला, यावर प्रश्न विचारलाय। यावरही प्रश्न विचारलाय की मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती केव्हा झालेली आत्ताच्या बरं का 2024 ट्रेंड मध्ये। मग हे तुम्हाला जुनही विचारलं जाऊ शकतं, हे फक्त एकदा ओव्हरलुक करून घ्या। दुसरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर मध्य भारतातील सर्व मराठी क्षेत्रांची विलिनीकरण करून राज्य स्थापित करण्यात आलेलं आहे। अखेर 1 मे 1960 पासून कोकण मराठवाडा हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असेल। अख्खं महाराष्ट्र जे आहे या ठिकाणी कोकण आहे, इथे काय आहे खानदेश आहे, इथे पश्चिम महाराष्ट्र आहे, या ठिकाणी मराठवाडा आहे, या ठिकाणी विदर्भ आहे। हे एकत्रित करण्यात आलं, आजचा आपला हा महाराष्ट्र आहे। मग ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्यावेळेस एकूण 4 महसूल विभाग होते। विचारलेले प्रत्येक मुद्दे फार विचारपूर्वक सगळे इन्क्लूड केलेले आहेत, सगळं महत्वाचे। जिल्हे एकूण 26 होते, आज किती आहेत 36 आहेत। तालुके किती होते 229,
MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 358 सध्या तालुक्यात, घनता किती होती 129, आज आहे 365. कुठल्या? तर 2011 जनगणनेनुसार. अजून 2021 ची जनगणना किंवा त्याचे आकडे आपल्या समोर आलेले नाहीयेत, फक्त आपल्याला 2011च पाठांतर करावं लागणार आहे. स्त्री पुरुष प्रमाण 936 होतं, आज किती आहे? 929. 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या. साक्षरता 35.1% होती. बघा, भयानक परिस्थिती होती त्यावेळेस. आज 82.3% साक्षरतेमध्ये आपण बाकी राज्यांपेक्षा बऱ्यापैकी वर आहोत. त्यानंतर बघा, आणि साक्षरतेमध्ये पहिलं कोणतं? तर केरळ आहे. ठीक आहे. नागरी लोकसंख्या 28.22% होती, आज किती आहे? 45.2%. मनपा महानगरपालिका 3 होत्या. हे जुनं पेज जरी असलं तरी सुद्धा तुमच्यासाठी मी आहे ना सोन्या, घाबरू नकोस. 29 महानगरपालिका आहेत. 29वी महानगरपालिका आत्ताची कोणती हे नक्की सांगायचंय. आपण कमेंट सगळ्यांचे वाचून दाखवत असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अजून काय राहिलेलं आहे का रे? अजिबात नाहीये. एवढं सफिशियंट आहे, याच्या पलीकडे काही विचारणार नाही तुला. पुढचा मुद्दा बघ, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? जिल्हा आपल्याला विचारलेला आहे. आणि रोशा बघा, अहमदनगरची परीक्षा आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की अहमदनगर जिल्हा संपूर्ण विचारलं जाईल. त्याचसोबत अहमदनगर जिल्हा ज्या प्रशासकीय विभागामध्ये आहे त्याबाबत आपल्याला इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. आणि मोठ्या प्रमाणात 2023-24 रोशा जातीचे जे गवत आहेत की नाही, ते का महत्वाचे आहेत? कारण त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवायचंय आपल्याला. वाढवायचंय म्हणजे त्या ठिकाणी जे प्रशासकीय विभाग प्रमुख आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे प्लॅन करणं गरजेचं आहे. डिस्कशन झालेलं आहे या मुद्द्यांवर. तुम्हाला बघा, लोकसत्तामध्ये न्यूज सुद्धा होती याबाबत, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला. धुळे, नंदुरबार, जळगाव हे तीनही जिल्हे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये. एकूण नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. 5 पैकी अहमदनगर हा एक जिल्हा आहे, आणि बाकी हे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि स्वतः नाशिक. म्हणजेच काय झालं? पर्याय क्रमांक 1. बाकी हे नाशिक प्रशासकीय विभागात आहेत का? जरी तुम्हाला रोशाबाबत माहित नसेल तरी सुद्धा विसरायचं नाही आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देत आहोत. नाशिक या प्रशासकीय विभागातील अहमदनगर या जिल्ह्याची परीक्षा देत आहोत आपण. याचा अर्थ अहमदनगर जिल्हा संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचसोबत प्रशासकीय विभागाबाबतही म्हणजे त्यातील जिल्ह्यांची माहिती असणं गरजेचं आहे. आणि का बरं चर्चेत आहे ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. रोशा 2 हे बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. मोठ्या प्रमाणात मागणी असते का? तर औषध बनवलं जातं बरं का त्याबाबत. आणि म्हणून म्हणजे औषधी हे वनस्पतीमध्ये या गवताला मोडलं जातं. रोशा 2 तैलयुक्त गवत आहे. या वनस्पतीला रोहिश पण म्हटलं जातं. रोशा गवत हे मूळचे भारत व चीन देशातील आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव मध्ये ते मोठ्या प्रमाणात आढळतं. हे तीनही जिल्हे कुठे आहेत? तर नाशिक या प्रशासकीय विभागात आहेत. आणि नाशिक प्रशासकीय विभागात अहमदनगर जो जिल्हा आहे त्याची आपण प्रश्नपत्रिका बघत आहोत, म्हणून तुला हा प्रश्न विचारलाय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? सोन्या, नाशिक प्रशासकीय विभाग, विसरू नकोस. कुठं आहे ते? पर्याय क्रमांक 4. याचे योग्य उत्तर तुला त्याच प्रशासकीय विभागाचे प्रश्न विचारले जातील. घाबरायचं नाही अजिबात प्रश्नांना. बस सर सगळंच करत बसू का? तुझ्यासाठी सगळी माहिती आहे. जर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तुम्ही परीक्षा देत असाल, या ठिकाणी हे नाशिक प्रशासकीय विभाग आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं ना, आपण अहमदनगरची प्रश्नपत्रिका बघत आहोत. म्हणून आपल्याला या संपूर्ण प्रशासकीय विभागामध्ये 2, एक तर जळगाव मध्ये फेकरी आणि दुसरं एकलहरे, हे 2 औष्णिक विद्युत प्रकल्प माहिती असायला पाहिजे. बाकी बघा, अमरावतीमध्ये काय? पारस आहे एक मात्र. म्हणजे अमरावती विभागातून कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही परीक्षा देत असाल तर 100% पारस माहितीच असायला पाहिजे. कोकणामध्ये चोला आहे, तुर्भे, उरण आणि धोपावे. आणि त्यातही ठाण्यामध्ये चोला आहे, मुंबईमध्ये तुर्भे आहे, रायगडमध्ये उरण आहे आणि धोपावे कुठे आहेत? रत्नागिरीमध्ये आहे. बाकी अख्ख्या या मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एक मात्र औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, परळी वैजनाथ. तू काय करत असतोस? सगळं पाठ करत असतोस. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका तुझ्या समोर आणलेली. 2024चं ट्रेंड समजून घेतोय, अजिबात नाही. तू एवढं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा तुझं 10%च अभ्यास आणतो मी, परंतु डायरेक्टली रामबाण आणायचं आपल्याला. हे बघा, नागपूर प्रशासकीय विभाग, कोराडी आहे, खापरखेडा आणि मौद आहे. नागपूरमध्ये एकूण 3 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. सर्वाधिक औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहेत? तर या ठिकाणी. कुठे दिसते का तुम्हाला? कोकणामध्ये आहेत. महत्वाचे तसं बघितलं तर पुस्तकात दिलेलं आहे आणि तेही बरोबर आहे. कुठे? तर नागपूर प्रशासकीय विभाग. कारण त्या ठिकाणी कोळशाचं उत्खनन करून त्याच कोळशांद्वारे काय केलं जातं सोन्या? अरे, औष्णिक विद्युत प्रकल्प, कोळशे महत्वाचे आहेत की नाही? मोठ्या प्रमाणात 64% पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात आज आपण कोळशाचा वापर करतो वीज निर्मितीसाठी. आणि वीज निर्मितीसाठी कोळसा महत्वाचा असल्यामुळे इथे उत्खननामध्ये आपल्याला कोळसा मिळत असतो. आणि म्हणून नागपूर या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. ठीक आहे. औष्णिक विद्युत केंद्र कोळसा जाळून त्याद्वारे हे झालेलं आहे सगळं. ठीक आहे. एकलहरे डहाणू. पुढे जाऊया. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सर सिद्धटेकवरच का विचारले? विसरू नकोस. अर्जुनाचं
जे आहे मासाचा डोळा तिथं लक्ष असतं, तसं तुझं लक्ष कुठं असायला पाहिजे, आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरतोय त्याच जिल्ह्याचा अभ्यास जास्ती असणं गरजेचं आहे. मुंबई स्पेशल खपाखप आपण सगळं काही संपवणार आहोत. अख्खं मुंबईच नाही, अख्खं कोकण विभाग सर्व जिल्हे कंप्लीट करायचे. आतापर्यंत 2 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. अजून बाकीचे व्हिडिओज जे आहेत ते आपण त्या ठिकाणी अपलोड करत आहोत रोज. आज नाही तर उद्यामध्ये अपलोड होऊन जाईल अजून तिसऱ्या भागामध्ये तर महत्वाचं कंप्लीट केलेलं आहे, ते विसरूच नका बघायचं. आणि ही ट्रेंड सुद्धा समजून घ्या. कमीत कमी तुम्हाला सांगतो, तुमच्या परीक्षेपूर्वी 15 प्रश्नपत्रिका जरी आपण अशाच प्रकारे कंप्लीट केल्या, म्हणजे 15 व्हिडिओ जरी कंप्लीट केले तरी सुद्धा तुम्हाला जीएसचं टेन्शनच राहणार नाही. सोन्या 25 पैकी 23-24 मार्क पाडायची आपली गॅरंटी. फक्त तू सिरीज कंप्लीट कर, घाबरू नकोस. इथे बघ, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. तू अहमदनगरची परीक्षा देतो, विसरायचं नाही अहमदनगरमध्ये, आणि त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. जर तुम्ही रायगडची परीक्षा देत असाल तर या ठिकाणी बघा, रायगड हे 2 माहिती असायला पाहिजे, पाली आणि महाड. जर तुम्ही पुण्याची परीक्षा देत असाल, आता पुण्याची परीक्षा आहे की नाही तुमची, तुम्ही म्हणता की सर पुणे स्पेशल बनवा, पुणे स्पेशल हेच आहे ना पुणे स्पेशल. बघ ना, मोरगाव मोरेश्वर पुणे, थेऊर चिंतामणी पुणे, लेण्यांद्री गिरिजात्मक पुणे, ओझर विघ्नेश्वर पुणे आणि रांजणगाव महागणपती पुणे. 5 लक्षात ठेव, 100% विचारणार. हेच ट्रेंड चालू आहे ना. अहमदनगरच्या परीक्षेमध्ये जर सिद्धटेकवर प्रश्न विचारला गेलेला आहे तर पुण्याच्या परीक्षेमध्ये विचारला आहे, तू बघून घे. 100% यापूर्वी विचारला, आता सुद्धा विचारलं जाईल. वेगवेगळ्या आहेत की नाही तुमच्या परीक्षा पुण्याच्या पोलीस भरतीच्या, त्यामध्ये बाकी पाली, बल्लाळेश्वर रायगड, महाड विनायक रायगड आणि सिद्धटेक सिद्धिविनायक अहमदनगर. ठीक आहे, म्हणजे अष्टविनायक आणि जिल्हा आहे आणि स्थान आहे. बाकी या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मॅप मध्येच कव्हर केलेले हे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे आहेत. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, चंद्रापुरी घाट कोणत्या कोठून कोठे जातो? नाशिक, विसरू नकोस. अहमदनगर जिल्हा बरोबर आहे. हा नाशिक या प्रशासकीय विभागात आहे. आणि विशेष म्हणजे पुणे आणि नाशिक या 2 प्रशासकीय विभागांना जोडणारा जो घाट आहे तो कोणता आहे? तर चंदनापुरी घाट आहे. कोणता? तर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 1, पुणे ते नाशिक. ठीक आहे, मग आपण अहमदनगरची परीक्षा देत आहोत, याचा अर्थ अहमदनगर ज्या प्रशासकीय विभागात आहे त्या प्रशासकीय विभागाबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पुणे व नाशिक या 2ही प्रशासकीय विभागांना जोडणारा अत्यंत महत्वाचा असा घाट, त्याचं नाव काय आहे? चंदनापुरी घाट आहे. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं? NH50 वर आहे, नॅशनल हायवे 50. एक मात्र असं नॅशनल हायवे आहे की जे आपल्या महाराष्ट्रात सुरू होतं, महाराष्ट्रातच संपतं. म्हणजे पुणे नाशिक या महामार्गावर ते NH50 हे नॅशनल हायवे म्हणजे महामार्ग असतो. ठीक आहे, अजून महत्वाचं काय सांगायचं होतं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही पुण्यातून संगमनेर वाया ज्यावेळेस नाशिकमध्ये जात आहात त्यावेळेस आसपास जे आहे शेती आहे, कशाची? तर चंदनाची शेती आहे. असं एक इमॅजिन कर सोन्या, आणि चंदनाचा वास येत आहे असं इमॅजिन कर केवळ, मग तुला 100% त्या ठिकाणी लक्षात राहील. बाकी वेगवेगळे घाट आपण घेतलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामधून. जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून परीक्षा देत असाल, जसं की पुण्यामधून अनेक जण विद्यार्थी म्हणत होते की पुण्याचे स्पेशल घ्या, तर अख्खं पुणे प्रशासकीय विभागासाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे, बघा, बोरघाट पुणे या जिल्ह्यात असून पुणे मुंबई या 2 ठिकाणांना जोडतं. खंबाटकी घाट सातारा या जिल्ह्यात असून पुणे सातारा यांना जोडतं. दिवा घाट पुणे या जिल्ह्यात असून पुणे बारामतींना जोडतं. कुंभारली घाट जे आहे सांगली सातारा या 2ही जिल्ह्यांच्या सीमेवर असून कराड व चिपळूण या 2 ठिकाणांना जोडतं. आंबा घाट जो आहे कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आहे. आंबोली घाट जो आहे तो कोल्हापूर या जिल्ह्यात असून कोल्हापूर सावंतवाडी बेळगाव या मार्गावर आहे. फोंडा घाट जो आहे तो कोल्हापूर या ठिकाणी असून म्हणजे या जिल्ह्यात असून कोल्हापूर आणि पणजी या 2 मार्गांना जोडतं. बाकी अजून परसणी घाट आहे, परसणी घाट आहे, हे सातारा कुठे? तर वाई महाबळेश्वर या 2 मार्गांवर आहे किंवा या मार्गावर आहे. बाकी माळशेज घाट ठाणे पुणे अहमदनगर शहापूर, त्यानंतर नाणे घाट जे ठाणे पुणे जुन्नर कल्याण, कुसूर घाट हे रायगड पुणे, राजगुरुनगर कर्जत, वरंदा घाट जो आहे रायगड पुणे आणि महाड या 2 ठिकाणांना जोडणारा जो रस्ता आहे त्याच रस्त्यावर आहे. त्यानंतर करूळ घाट जे आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर या 2ही जिल्ह्यांच्या सीमेवर असून कोल्हापूर वैभववाडी राजपूर या मार्गावर आहे. त्यानंतर चंदनापुरी घाट यावर आपल्याला प्रश्न विचारलाय. का बरं विचारलाय? कारण अहमदनगर या जिल्ह्यातून आपण अहमदनगर जिल्ह्याची परीक्षा देत आहोत आणि संगमनेर पुणे किंवा नाशिक पुणे या मार्गाला जोडतं. आता बघा, पुण्याची परीक्षा देत असाल तर सगळं यातील फक्त पुणे या जिल्ह्यांना जोडणारा किंवा पुणे प्रशासकीय विभागाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील घाट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तसं म्हटलं तर सगळंच महत्वाचं आहे पुणे जिल्ह्यासाठी आणि मुंबई जिल्ह्यासाठी सुद्धा. अशा प्रकारे आपण स्वतः काय करायला पाहिजे?
शॉर्टलिस्ट करायला पाहिजे की आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याबाबतची माहिती ज्या पुस्तकातून, म्हणजे जॉग्राफीमध्ये काय महत्वाचं आहे, पॉलिटीमध्ये काय महत्वाचं आहे, हिस्ट्रीमध्ये पुण्याशी संबंधित किंवा मुंबईशी संबंधित काय महत्वाचं आहे, ते सगळं काही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मग ही सिरीज चालू असताना अशाच प्रकारे पॉज करून आपला जिल्हा दिसला की लगेच लिहून घ्यायचं की आपल्या जिल्ह्याशी संबंधित माहिती आहे, म्हणजे ही आपल्याला विचारली जाईल. कारण हे परीक्षे बादल आहे, म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्यातील स्पष्टीकरण आहे, म्हणजे हे ट्रेन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, मुडदूस हा रोग होतो, हाडाशी संबंधित आहे ना. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. बाकी स्कर्वी हे सी जीवनसत्वामुळे, अ जीवनसत्वामुळे, रात आंधळेपणा आणि बाकी बेरीबेरी. रात आंधळेपणा कसा होतो तर आपल्या डोळ्यामध्ये शंकुपेशी असतात आणि दंडपेशी असतात. शंकुपेशी आणि दंडपेशी या दोनही पेशी ज्या आहेत बनवण्यासाठी अजीवनसत्व मोठं काम करत असतात. आता शंकुपेशी जे याची कमी असेल तर कलर ब्लाइंडनेस होतं. कलर ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला दिसतंय सगळं परंतु योग्य कलर कोणता आहे ते कळत नाही. दंडपेशी रात आंधळेपणा होतो, बरोबर आहे ना. म्हणजे अंधाऱ्यामध्ये किंवा दिसणं कमी होऊन जातं, उजाल्याशिवाय किंवा लाईट शिवाय आपल्याला दिसू शकत नाही. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, पुढचा मुद्दा आहे शरीरात पुरेसे ड जीवनसत्व नसल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबूती कमी होते, त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस, हाडे कमकुवत होणे, तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे. आता हे ड जीवनसत्व कुठून मिळतं, कसं मिळतं दिलेलं आहे, इथं स्रोत दिलेला आहे, घाबरायचं नाही. पण मी तुम्हाला सांगतो बघा की उन्हाच्या कोवळा ऊन, बरं का, नाही तू दुपारच्या उन्हामध्ये जाऊन उभा राहशील, तसं नाहीये, कोवळ्या ऊन. त्याचं महत्वाचं कारण जास्त डीपमध्ये जात नाही, फक्त एवढं सांगतोय मी तुम्हाला की सर्वात कमी टेम्परेचर आपल्या पृथ्वीचं 3 वाजता असतं पहाटे, आणि दुपारी 3 वाजता सर्वात जास्त टेम्परेचर असतं, कारण जमीन तापलेली असते आणि जमीन थंड असते 3 वाजता, म्हणून सर्वात कमी टेम्परेचर असतं पृथ्वीचं. आणि जर कमी टेम्परेचर असेल तर हवेचा दाब जास्त असेल. जर हवेचा दाब जास्त आहे याचा अर्थ काय झाला की ओझोनचा लेअर जो ना स्थितांबराच्या एकदम खालच्या पट्टीमध्ये ओझोनचा लेअर हा सुद्धा हवेच्या जास्त दाबामुळे खाली आलेला आहे, खाली आला. याचा अर्थ काय झालं, आणि म्हणून मॉर्निंग मध्ये तुम्ही बघा ना, एक्सरसाइज करत असता किंवा मॉर्निंग मध्ये राऊंड मारत असतात त्यावेळेस तुम्हाला ऑक्सिजन बऱ्यापैकी मिळत असतं आणि चांगलं ऑक्सिजन असतं ते, बरोबर. चांगलं म्हणजे ऑक्सिजन शुद्ध हवा मिळत असते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं. मुळात ओझोन म्हणजे O3, बरोबर आहे की नाही, 3 अणु ऑक्सिजनचे. इथे लक्षपूर्वक एक गोष्ट आहे ती म्हणजे बघा, अल्ट्राव्हायोलेट किरण यांना रोखण्याचं काम ओझोन करत असतं. आणि आपली त्वचा आहे, ओझोन एवढ्या खाली आलेलं असतं की त्याच्यासोबत रासायनिक अभिक्रिया होते आणि आपल्या त्वचेवरील लिक्विड आहे, त्याचं नाव माझ्या आता लक्षात नाही, ते लिक्विड दिवसभर स्रवत असतं आपली त्वचा, तर त्या लिक्विड सोबत रासायनिक अभिक्रिया होते. तिघांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ड जीवनसत्व तयार होतं, ते आपल्या डायरेक्टली रक्तामध्ये जातं, वातावरणाद्वारे मिळत असतं आपल्याला, परंतु कोवळं ऊन असायला पाहिजे. मग दुपारचं ऊन टेम्परेचर जास्त आहे, मग ओझोन येणार आहे का त्यामध्ये, तू फक्त काळा होशील सोन्या, परंतु तुला ड जीवनसत्व मिळणार नाही. हे एक्सप्लेन करायला गरजेचं होतं. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर सकाळचंच ऊन का, संध्याकाळचं दुपारचं ऊन किंवा संध्याकाळचं ऊन का नाही. संध्याकाळी 3 वाजता बघा ना तुम्ही, दुपारी 3 वाजता टेम्परेचर जास्त असतं आणि 4-5 वाजता सुद्धा टेम्परेचर असतंच ना. ते ज्यावेळेस उतरता ऊन असतो त्यावेळेसही पृथ्वी गरम असते, हळूहळू गार होत आहे, टेम्परेचरचा विषय असतो. बाकी बघा, जीवनसत्व अ, त्वचा व डोके यांच्या आरोग्यासाठी भाज्या, फळे, सोयाबीन, त्वचा रोग, रात आंधळेपणा हे अभावामुळे होत असतात. बाकी टोमॅटो, अंड्यांतील पिवळा बलग, यकृत, मांस, भाज्या, फळे हे सर्व काही यामध्ये, हे नाही वाचलं तरी चालेल. सी जीवनसत्वासाठी तुम्हाला विचारलं जातं, आंबट पदार्थ लक्षात ठेवायचे. त्यानंतर अजून तुम्हाला प्रोटीन्स बाबत विचारलं जातं. सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. असे जे माझ्या लक्षात आले ते सांगतोय. हे बी कॉम्प्लेक्स आहे, इथे तुम्हाला बी कॉम्प्लेक्सची नावं लक्षात ठेवायची बरं का, पण एवढं डीप मध्ये नाही विचारणार. मला असं वाटतंय तू फक्त काय काय कर, तुला मी शेवटी सांगतो काय लक्षात ठेवायचं. इथे इन्फॉर्मेशन दिलेली सगळी काय. जीवनसत्व क, दात व हिरड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य, आणि स्कर्वी, हिरड्या सुजणे, दातांतून रक्त येणे. जीवनसत्व सी जे आहे आपल्याला प्रतिकार शक्ती देत असतं. लिंबू, जेवढे आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये असतं. जीवनसत्व ड पहाटेच्या उन्हामध्ये असतं, आणि त्याचसोबत काही पदार्थ आहेत जसं की दूध हे पूर्ण काहीतरी आहार आहे असं म्हटलं जातं ना, जुन्या कालावधीमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्या जुन्या लिहिलेलं आहे दुधाबाबत. परंतु ते दूध कुठलं तर गावरान दूध असायला पाहिजे, गावरान गाईचं दूध. त्यामध्ये सगळे जीवनसत्व असतात. एक मात्र असं आहे दूध की ज्यामध्ये सगळे जीवनसत्व असतात. बाकी बघा, जीवनसत्व ड बाबत झाल्यानंतर जीवनसत्व ई, योग्य प्रजनन,
वांजपणा विरोधी असतं. आपले शुक्राणू बनवण्यासाठी ई जीवनसत्वाची अत्यंत महत्वाची कामगिरी असते. अंकुरित कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खाणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपले स्पर्म काउंट असतात की नाही, त्याबाबत जास्त डीपमध्ये जाऊन उपयोग नाहीये. जीवनसत्व के प्रोथ्रोम्बिन तयार करतं. हे प्रोथ्रोम्बिनच आपल्या शरीरातील रक्त गोठण्यासाठी मदत करत असतं. समजा या ठिकाणी मला लागलं तर सर्वात अगोदर काय होईल, रक्तातील सर्व काही प्रोथ्रोम्बिन या ठिकाणी जमा होईल आणि ते वाळण्यासाठी प्रयत्न करेल, ही जखम वाळवण्यासाठी. जर के जीवनसत्व नसेल तर जखम लवकर वाळत नाही. बाकी या ठिकाणी रासायनिक नाव आहेत. इथे ए बाबत लक्षात ठेवा, B9 बाबत लक्षात ठेवा. रासायनिक नाव म्हणजे फॉलिक ऍसिड तुम्हाला विचारलं जातं. विशेषतः प्रेग्नेंट महिला जे आहेत त्यांना फॉलिक ऍसिड म्हणजे B9 च्या गोळ्या चालू केल्या जातात. B9 च्या अभावामुळे ॲनिमिया होत असतो. ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी असते ना ती, तर B9 अत्यंत महत्वाचं असतं महिलांसाठी, प्रेग्नेंट महिलांसाठी. 9 महिने अख्खे त्यांना B9 च्या गोळ्या दिल्या जातात. B12 च्या सुद्धा गोळ्या दिल्या जातात. सायनो कोबालमिन हे त्याचं B9 आणि B12 यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि बाकी बघा बी विटॅमिन केवळ एवढं विचारलं तर थायमिन त्याचं नाव आहे. काय? थायमिन. पण B1चं विचारलं विशेषतः तर थायमिन आहे. परंतु तुम्हाला डायरेक्टली बी विटॅमिन बाबत रासायनिक नाव विचारलं जातं, त्यांचं थायमिन नाव आहे. बाकी विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ऍसिड आहे. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल आहे. कॅल्सिफेरॉल कसं लक्षात ठेवायचं, कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोघांच्या एकत्रीकरणातून आपल्याला हाडांची मजबूती होत असते. म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोघांची कामगिरी आवश्यक असते, हे तर सगळ्यांना माहिती, आणि त्यावरूनच नाव पडलेलं कॅल्सिफेरॉल. बाकी विटॅमिन ई टेकोफेरॉल दिलेलं आहे तिथं, टोकोफेरॉल आहे ते. विटॅमिन के फिलोक्विनॉन अशी नावं आहेत. तर या ठिकाणी आपल्याला डी जीवनसत्व लक्षात ठेवायचं. सी जीवनसत्व यावर प्रश्न विचारला जाईल, ए वर विचारला जाईल. बाकी यांच्यावर विचारण्याची शक्यता कमी आहे. बी जीवनसत्वाचं एवढं लक्षात ठेव फक्त, थायमिन. बाकी अजून काय नाही. 4 लक्षात ठेव, ए बी सी आणि डी. आणि या ठिकाणी तुम्हाला डी जीवनसत्वावर विचारलं गेलेलं आहे. अजून काय विचारलं जाईल नाही. फक्त कार्य काय, अभावाने होणारे रोग लक्षात ठेवा. काय काय होतं अभावामुळे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केलेली आहे. सर, ब्राह्म समाजाबाबत काय विचारलं गेलेलं आहे. आर्य समाज मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि प्रबोधन घडवून आणणारे सर्व समाज आपल्याला विचारले जातात. जसं की ब्राह्म समाज राजाराम मोहन रॉय यांनी स्थापित केलेला आहे 1828 ला. केव्हा? 1828 ला. त्यानंतर याच ब्राह्म समाजाचे सर्व सूत्र देवेंद्रनाथ टागोर यांच्या हातामध्ये गेले. देवेंद्रनाथ टागोर यांनी आणि केशवचंद्र सेन यांनी हे ब्राह्म समाज पुढे सांभाळलं. परंतु 1966 ला, केव्हा? 1866 मध्ये ब्राह्म समाज जे आहे यामध्ये फूट पडली आणि भारतीय ब्राह्म समाजाची निर्मिती झाली. भारतीय ब्राह्मो समाज कोणी स्थापित केलेला आहे? हा म्हणजे ब्राह्म समाजामधूनच फूट पडून मूळ ब्राह्म समाज देवेंद्रनाथ टागोर हे सांभाळायला लागले आणि केशवचंद्र सेन हे मूळ ब्राह्म समाजामधून निघून बाहेर आले. मुळात समूळ नष्ट व्हावे जाती व्यवस्था असं केशवचंद्र सेन यांचं म्हणणं होतं. परंतु देवेंद्रनाथ टागोर यांचं म्हणणं काय होतं, जाती व्यवस्था ज्या आहेत तशा आहेत तशाच, फक्त त्यातील चुकीच्या चालीरीती ज्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात असं देवेंद्रनाथ टागोर यांचं म्हणणं होतं. देवेंद्रनाथ टागोर कोण? रवींद्रनाथ टागोर यांचे पप्पा आहेत बरं का. मग ब्राह्म समाज याची स्थापना झाली होती 1828 ला आणि याच ब्राह्म समाजाच्या विभाजनातून फूट पडल्यानंतर भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केली केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. केशवचंद्र सेन सध्या चर्चेमध्ये आहेत. के बरं का हे, ठीक आहे, केशवचंद्र सेन. आणि मग याच ब्राह्म समाज म्हणजे भारतीय ब्राह्म समाजाची पुन्हा फूट पडली केव्हा? तर 1878 ला. लॉर्ड लिटन होते बरं का त्यावेळेस. आपल्या भारताचे गव्हर्नर कोण होते? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा व्हॉइस रॉय कोण होते? लॉर्ड लिटन होते. अतिशय क्रूर व्यक्ती होता तो. तर 1878 मध्ये भारतीय ब्राह्म समाजाची फूट पडून आदी ब्राह्म समाजाची स्थापना झाली. आदी ब्राह्म समाज, ठीक आहे. कोणी स्थापित केलेला ते सांगा. बाकी बघा, दादाभाई नौरोजी आपल्या देशाचे अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा फादर ऑफ इकॉनॉमी असं त्यांना म्हटलं जातं. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ नावाची थेरी मांडलेली आहे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया 1867 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. म्हणून त्यांना अर्थव्यवस्थेचे जनक. राष्ट्रीय उत्पन्न सर्वात अगोदर ज्यांनी मोजलं ते म्हणजे आहेत दादाभाई नौरोजी. 340 कोटी आपलं राष्ट्रीय उत्पन्न होतं आणि 20 रुपये दरडोई उत्पन्न होतं. मग काय आहे ते जास्त डीपमध्ये तुला आता सांगायला आपल्याकडे वेळ नाहीये. बाकी बघा, स्वामी विवेकानंद आहेत. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु आणि म्हणून स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्याच नावाने केव्हा? 1800
98ला धर्म सुधारणा चळवळींमध्ये येतं बरं का. 1898 त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बंकिमचंद्र चॅटर्जी हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. इथे संपूर्ण माहिती दिलेली. सोने ही माझी अक्षरं आहेत. गावागाव मलाच संशोधन करावं लागतं. नेमकं मी काय लिहिलेलं आहे बघा. ब्राह्मो समाज 1828 बंगाल, राजाराम मोहन रॉय यांनी स्थापित केले. देवेंद्रनाथ टागोर यांनी त्यांचे सूत्र 1838ला त्यांच्या हातामध्ये घेतले. परमहंस सभा फक्त स्थापना आणि कोणी स्थापित केलेली आहे. बाकी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन एमपीएससी साठी महत्वाची आहे. परमहंस सभा 1848 मुंबई या ठिकाणी स्थापित झाली. दादोबा पांडुरंग तरखडकर, म गो रानडे आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. प्रार्थना समाज 1867 मध्ये स्थापित झालेले, मुंबई विचारलं गेलेले. आत्ताच्या या ट्रेंडमध्ये ब्राह्मो समाजावर विचारलं गेलेले, प्रार्थना समाजावर विचारलं गेले, सत्यशोधक समाज, आर्य समाज यांच्यावर आतापर्यंत विचारलं गेलेलं आहे. रामकृष्ण मिशन यांच्यावर विचारलं गेलेलं नाही, पण विचारण्याची शक्यता आहे. ते तिथं दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर, डॉक्टर भांडारकर, दादोबा पांडुरंग तरखडकर हे सुद्धा स्थापनकर्ते आहेत. परंतु प्रमुख स्थापनकर्ते कोण? आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत. आणि भास्कर राव तरखडकर हे सुद्धा त्यांचे बंधूच होते. कुणाकडून प्रेरणा घेतलेली आहे? मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं बघा. या ठिकाणी दिसतंय 1867 मध्ये भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांनी स्थापित केला आणि त्याचा प्रचार करण्यासाठी ते आपल्या मुंबईमध्ये आले होते. कोण? केशवचंद्र सेन. आणि त्यांच्यावर प्रभावित होऊन आपल्या भारतातील हे जे महाराष्ट्रातील जे नेते आहेत, आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, डॉक्टर भांडारकर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, भास्करराव तरखडकर आहेत, हे सर्व काही प्रभावित झाले. आणि त्यांनी विचार केला की जसं भारतीय ब्राह्मो समाज याची तत्वे मूल्य आहेत, त्याचप्रमाणे आपल्याही महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषिक या मुंबई प्रांतामध्ये एक समाज असणं गरजेचं आहे. प्रबोधन घडविणारं समाज ते म्हणजे प्रार्थना समाज. आलं लक्षात? प्रेरणा केशवचंद्र सेन. सत्यशोधक समाज, पुण्याची परीक्षा दिली 100% विचारलं जाईल. तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा फुले यांनी केलेली आहे. ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी, ईश्वरास निर्मिक मानलं गेलं. गो हत्या प्रतिबंध सुद्धा त्यांनी प्रचार केला होता. अस्पृश्यता निवारणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा असूड हे महत्वाचे ग्रंथ आहेत महात्मा फुले यांचे. बाकी सत्यशोधक समाजाकडून अंबालहरी हे वृत्तपत्र चालविण्यात आलेले आहे. समाजाच्या पद्धतीने पहिले विवाह झालेले सीताराम अल्लाट आणि राधाबाई निंबकर. म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुळात सांगणंच हे होतं की कोणीच मध्यस्थी नाहीये. देव आणि आपण, समजा देवाकडून काय आपल्याला मागायचं असेल तर मध्यस्थीची आवश्यकता नाही. कारण काय बघा ना, तुम्ही तुमच्या वडिलांकडून तुम्हाला काय पाहिजे असेल त्यासाठी मध्यस्थी कोणाला घेता का तुम्ही की माझ्या वडिलांना असं सांग? आवश्यकता नाही. वडील तुम्हाला समजून घेऊ शकतात आणि तुम्ही वडिलांना समजतात. बरोबर. आणि या दोन्ही रिलेशन मध्ये कुणीही मध्ये येऊ शकत नाही. हा, आई येऊ शकते, परंतु आईकडून किंवा वडिलांकडून मला काय मागायचं असेल तर मध्यस्थी कुणी शिक्षक वगैरे मला सांगणार का तुम्ही, किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला सांगणार का तुम्ही स्वतः मागणी करणार. तशा प्रकारे मध्यस्थीची आवश्यकता नाहीये. आणि त्याचसोबतच चालीरीती परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्यांच्यावर परखडपणे बोलणारे हे सर्व समाज आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि लग्न यामध्ये मोठ्या प्रमाणात जर तुम्ही आपली जागा विकत असाल स्वतःची आणि भूमिहीन होत असाल लग्नावर खर्च करण्यासाठी, हुंड्यावर खर्च करण्यासाठी, तर यावर क्लिअरली बोलणारी जी समाज आहे ते सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाजाच्या वतीने लग्न लावून दिलं जायचं की काही रुचा यांनी बोलायच्या, त्यांनी काही रुचा बोलायच्या आणि मग लगेच लग्न लावून दिलं अतिशय कमी दरामध्ये. तर पहिलं लग्न झालं होतं सीताराम अल्लाट आणि राधाबाई निंबकर. बाकी आर्य समाज अत्यंत महत्वाचे. IMP का करतोय मी तुम्हाला? कारण 1875 ला स्थापित झालेलं आहे. सध्या 2025 मध्ये आर्य समाजाला 50 वर्ष पूर्ण होतील. 150 वर्ष पूर्ण होतील. आणि ज्यांनी स्थापित केलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म दिवस कितवा असेल किंवा जयंती कितवी असेल आहे? 2023 ची जयंती कितवी होती? 200वी जयंती होती. 200 वर्ष आहे 2024. म्हणून तुम्हाला आर्य समाजावर प्रश्न विचारला जातोय. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. मुख्यालय अगोदर मुंबई होतं. 1877 ला लाहोर या ठिकाणी हलविण्यात आलेलं आहे. वेदांकडे परत चला असं कुणी सांगितलेलं आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलंय. संदेश शुद्धी चळवळ, मानव सेवा हीच मोहीम, अनाथ विधवांसाठी अक्षम आश्रम उभारलं गेलेलं आहे. बाकी स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला 1875 मध्ये. 1893 शिकागो येथे धर्म परिषद हे इथं आहे. स्वामी विवेकानंदांबाबत एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन चुकून झालेलं आहे या ठिकाणी, पण यापूर्वीचं सगळं
स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबाबत आहे. मग रामकृष्ण मिशन यांच्याबाबतही माहिती घेणं गरजेचं आहे. 1897 बंगाल प्रांतामध्ये कोलकाता बेल्लूर येथे सुद्धा त्यांनी म्हणजे येथे स्थापित केले. कुठे तर बंगाल प्रांतात कोलकात्यामध्ये कुठे तर बेल्लूर या ठिकाणी रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण संघाची स्थापना केलेली आहे. त्याच रामकृष्ण संघाद्वारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज रामकृष्ण मिशन आहे. पुण्यामध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी एक शांत अशी बसलेली मूर्ती असते. कोणाची असते ती? रामकृष्ण परमहंस यांची असते. गेल्याबरोबर तिथे जे माहोल आहे ना, ते माहोलचा तुम्ही काय आनंद घ्यायला पाहिजे. तिथे जाऊन फक्त शांत बसायचं, रामकृष्ण परमहंस यांच्या डोळ्यामध्ये बघायचं आणि हळूच डोळे बंद करायचे, नाकावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. श्वास आतमध्ये जातोय, बाहेर येतोय, ते इमॅजिन करायचं. आतमध्ये गेलेला श्वास थंड आहे, सेन्सेशन प्रत्येक श्वासाचे हवेचे सेन्सेशन घ्यायचे. बाहेर येणारा श्वास जो आहे तो गरम आहे आणि त्याच्यावर फोकस करा. कमीत कमी तुम्ही 50 वेळा आतमध्ये बाहेर त्या श्वासवर फोकस केलं की तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचाल, मेडिटेशनमध्ये जाल. तिथून तुम्हाला बाहेर यायची इच्छाच होणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मग स्वामी विवेकानंद आणि मेडिटेशन का महत्वाचं असतं? जेवढं काही वाचलेलं ना सोन्या, जेवढं काय होतंय ना, तो एकदा किंवा दोनदा बघ, आयुष्यभर लक्षात राहतं. त्याला काय म्हणतात? स्थिर डोकं असणे. आणि स्थिर मेंदू असेल तर सगळ्या गोष्टी तुझ्या मेंदूमध्ये बऱ्यापैकी जाऊ शकतात. त्यासाठी तू आतून स्थिर असणं फार गरजेचं आहे. विवेकानंद यांचं वृत्तपत्र जर तुम्हाला विचारलं तर उद्बोधन बंगाली भाषेत आहे. प्रबुद्ध भारत इंग्रजीमध्ये वेदांत सोसायटी न्यूयॉर्क या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. ठीक आहे. बाकी आय एम सोशलिस्ट हे सुद्धा त्यांचं वृत्तपत्र आहे. विवेकानंद यांचं भाषण 11 सप्टेंबर 1893 मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. ते शिकागो धर्म परिषद. लय डीप मध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची नाही. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन. काहीच जाणार नाही सोने याच्या पलीकडे. काय कशाला टेन्शन घेतोय? काहीच सोडलं नाहीये. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करावा. पॉलिटीमध्ये तुम्हाला लोकसभा, राज्यसभा यांची रचना, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. विधानसभा, विधान परिषद यांची रचना, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यांची कलमे विचारली जातात. मोजकी कलमे लक्षात ठेवायची, जसं की 1 ते 4 हे भाग 1 मध्ये दिलेला आहे. त्यापैकी 2 कलम आणि 3 कलम अत्यंत महत्वाचे आहे. आणि तुम्हाला जर फार जास्त डीप मध्ये होऊन जाईल सोन्या, इथे लक्ष द्या. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणं गरजेचं आहे? तर लोकसभा उपसभापतींकडे. ठीक आहे. मग सध्याचे ओम बिर्ला आहेत. परीक्षेमध्ये विचारले गेले चालू घडामोडीमध्ये की लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. कुठले आहेत ते? राजस्थानचे आहेत. कितव्या? 18व्या लोकसभेचे. लोकसभा सभापती आपले राजीनामा पत्र लोकसभेच्या उपसभापतींना देतात. लोकसभा विसर्जित होईपर्यंत सभापतींचा कार्यकाळ असतो आणि काही प्रकरणांमध्ये त्याला आधीपासून मुक्त केले जाऊ शकते. लोकसभेच्या सभापतींना लोकसभेतील प्रभावी बहुमताने काढून टाकले जाऊ शकते. प्रभावी बहुमत म्हणजेच उपस्थित राहून मतदान करणारे प्रभावी बहुमत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? मग 3 जानेवारी 1831 मध्ये झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. हेच 3 जानेवारी हा दिवस जो आपल्या देशामध्ये स्त्री मुक्ती आंदोलनासाठी साजरा केला जातो. ठीक आहे. सावित्रीबाई फुले त्याचसोबत पंडिता रमाबाई या दोनही महिला समाज सुधारक आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. मी या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यावर तर मुद्दे एक्स्ट्राचे घेतलेले आहेच, परंतु आपल्याला पंडिता रमाबाई यांच्या बाबतही माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय? 3 जानेवारी 1831. तुम्हाला काय काय विचारलं जातं मित्रांनो? सावित्रीबाई फुले आणि त्याचसोबत आपल्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं ते म्हणजे पंडिता रमाबाई. तुम्ही हे वाचून घ्या. काय काय कोणकोणते ग्रंथ लिहिलेले सावित्रीबाई फुले यांनी? तर काव्य फुले आहे, बावनकशी आणि सुबोध रत्नाकर हे 3 महत्वाचे ग्रंथ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रात 3 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला कमेंट्स करायची आहे की बालिका दिवस, राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारीला साजरा केला जातो. त्याच दिवशी का केला जातो? आणि त्याचसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिवस सुद्धा कमेंट करायची मित्रांनो. बघा, त्यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाकडून महिला शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला जातो. पंडिता रमाबाई महत्वाच्या आहेत. त्यांच्यासोबतच बघा रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे संपूर्ण नाव आहे त्यांचं, मला विचारलं जाऊ शकतं. आर्य महिला समाज या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1889 मध्ये मुंबई येथे विधवा स्त्रियांच्या कल्याणाकरिता शारदा सदन अत्यंत महत्वाचं, फार वेळा विचारलं गेलेलं आहे. आणि याच शारदा सदनचं मुख्यालय पुढे 1890 मध्ये पुण्यामध्ये हलवलं होतं. ठीक आहे. आनंदीबाई या पहिल्या शारदा सदन मधील महिला आहेत आणि त्यांच्यासोबत लग्न केलेले धोंडो केशव कर्वे यांनी.
ठीक आहे. बाकी 1891 मध्ये पुणे येथे अनाथ स्त्रियांच्या उद्धारासाठी मुक्ती सदन या संस्थेची स्थापना केलेली ब्रिटिश शासनाने 1919 मध्ये कैसर हिंद, एवढं काही महत्वाचं नाही, मला असं वाटतं त्यांची मुलगी त्यांच्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. अंधशाळा केडगाव या ठिकाणी आहे. मनोरमा द हाय कास्ट हिंदू वुमेन आणि त्याचसोबत श्री धर्मनीती या ग्रंथावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मी किती सोसू हे आत्मचरित्र आहे त्यांचं, अत्यंत महत्वाचं आहे बरं का, यावरही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. सर एक्सप्लेनेशन 1 ते 11 एकूण वेगवेगळे भाग आहेत, बरोबर आहे. त्यामध्ये आपण चालू घडामोडीचे प्रश्न सर्व घेतलेले आहेत आणि त्याचं विस्तारित सखोल स्पष्टीकरण घेतलेलं आहे. इथे एक्सप्लेनेशन द्यायला आपल्याकडे वेळ नाहीये, तरी सुद्धा तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काय महत्वाचं आहे तर बघा, केवळ अमेरिकाच नाही तर वेस्ट इंडिज हे 2 देश यजमान होते. 2007 इंडियाने जिंकलेला पहिलाच T20 वर्ल्ड कप भारताने 2 वेळा जिंकलेला आहे. अजून कोणकोणते देश आहेत ज्यांनी 2 वेळा जिंकलेला आहे यावरही प्रश्न विचारला झालेला आहे. वेस्ट इंडिज 2 वेळा जिंकलेला आहे. केव्हा केव्हा तर 2012 आणि 2016ला, आणि इंग्लंडने सुद्धा 2 वेळा जिंकलेला 2010 आणि 2022ला. अजून डीप मध्ये जाऊन उपयोग नाहीये. बघा उपयोग नाही म्हणजे सगळं महत्वाचं आहे सोन्या, पण तू जुने व्हिडिओज बघून घे, तुला त्या ठिकाणी लक्षात येईल. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर अभिनव बिंद्रा यांच्यावरच का प्रश्न विचारला गेलेला आहे? मी चालू घडामोडीच्या मुद्द्यांमध्ये कव्हर केलेलं आहे की तुम्हाला अभिनव बिंद्रा हे का महत्वाचे आहे. ठीक आहे, आत्ताची जी पॅरिस ऑलिम्पिक झालेली त्यामध्ये ध्वजवाहक आहेत ते अभिनव बिंद्रा, आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत. पहिला गोल्ड मेडल आपल्याला एकेरीमध्ये त्यांनी मिळवून दिलेला आहे. आतापर्यंत आपल्याकडे एकेरीमध्ये 2 गोल्ड मेडल आहेत, एक नीरज चोपडा आणि दुसरे अभिनव बिंद्रा. मग तुम्हाला यावर प्रश्न विचारला गेलेला आहे तर अजून काय काय विचारला जाऊ शकतो? अभिनव बिंद्रा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. जे चर्चेत असलेले जे खेळाडू आहेत ते इथे दिसतात तुम्हाला. नीरज चोपडा हे भालाफेकशी संबंधित आहेत. स्वप्नील कुसाळे शूटिंगशी संबंधित आहेत. PR श्रीजेश सगळं 2024 बरं का. या प्लेयर्सच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही सोन्या. बघा फोटो सुद्धा दिसतोय तुम्हाला. विनेश फोगाट अत्यंत महत्वाचे, मोठ्या प्रमाणात आता चर्चेमध्ये होते. त्यांना रौप्य पदक सुद्धा मिळून सुद्धा मिळालेलं नाहीये मित्रांनो. 100 ग्रॅम त्यांचं वजन वाढल्यामुळे. ठीक आहे, विनेश फोगाट कुस्तीशी संबंधित आहेत, 100% विचारलं जाऊ शकतं. मनु भाकर शूटिंगशी संबंधित आहेत. हरनप्रीत सिंग हॉकीशी, रोहन बोपन्ना टेनिस, शरद कमल टेबल टेनिस, हिमा दास. बघा या ठिकाणी हे क्रॉप झालेलं आहे. तुम्हाला कमेंट्स करायची, या कोणत्याही एका प्लेअर बद्दल कमेंट करा तुम्हाला जे माहिती आहे, पण हे सगळे प्लेअर महत्वाचे, तुम्ही स्वतः सर्च करायचे. ही क्रॉप झालेली इमेज, हे सर्व प्लेयर्स महत्वाचे आहेत, यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायची आहे. आणि सुनील छेत्री यांचं नाव नाहीये रे इथे, आहे ना सोन्या? सुनील छेत्री आत्ता रिटायर झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारे 3रे खेळाडू आहेत सध्या, बरोबर ना? पहिले रोनाल्डो, दुसरे मेस्सी आणि 3रे खेळाडून त्यांनी आपली जी निवृत्ती आहे ती घोषित केलेली आहे. त्याबाबत मी रील बनवलेली आपल्या इन्स्टावर, तुम्ही जाऊन बघू शकता. तराजूचे कार्य टिंबनुसार चालते, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, परिवलनाच्या तत्वावर चालते. परिवलनाच्या तत्वानुसार जेव्हा दोन्ही बाजूंना समान भार लादला जातो, हे तत्व आर्किमिडीसच्या तत्वावर. आर्किमिडीसचं तत्व माहिती का? म्हणजे ज्या वेळेस एखादी वस्तू खाली टाकली तर खालून दाब जो येतोय ना, त्याला आर्किमिडीसचं तत्व असं म्हटलं जातं. एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती इन्स्टावर, आणि त्याचसोबत आपल्या युट्यूबच्या कमेंटमध्ये सुद्धा वेगवेगळे विद्यार्थी म्हणत आहेत की सायन्स बाबत काहीतरी इन्फॉर्मेशन. सोन्या व्हिडिओज बघ, सिरीज बघ, सायन्स बाबत इन्फॉर्मेशन वेगळी काढायची गरज नाहीये. आर्किमिडीसचं तत्व विचारलेलं आहे, याचा अर्थ काय आहे तर परिवलनाचे तत्व सुद्धा विचारले जाऊ शकतात. जीवनसत्वावर, जीवनसत्वावर प्रश्न येऊन गेला होता. अख्खं जीवनसत्व आपण याच प्रश्नाच्या खाली सगळं कव्हर केलेलं आहे. म्हणजे व्हिडिओज कमीत कमी 20 प्रश्नपत्रिका आपण कंप्लीट केल्या की तुम्हाला लगेच ट्रेंड कळून येईल. GSGK याच्या पलीकडे अजून काही करायची गरज नाही सोन्या. 25 पैकी 23-24 प्रश्न बरोबर येतील तुझे. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो तर याचं योग्य उत्तर आहे 120/80. बाकी अजून दिलेलं 140-190 का असतो, उच्च रक्तदाब असतो. डाव्याच हाताला या ठिकाणी का चेक केलं जातं त्याचं कारण काय? हृदय या ठिकाणी आहे आपलं, बरोबर आहे की नाही? आणि इथून जे रक्त पुढे जात आहे धमनी विशेषतः लबदब, आतून किती मोठ्या प्रमाणात ठोका येतोय आणि किती मोठ्या प्रमाणात लबदब म्हणजेच काय, आकुंचन किती होतंय आणि प्रसरण किती होतंय आपलं हृदय, त्यालाच रक्तदाब असं म्हटलं जातं. प्रेशर कळते का तुला सोन्या? किती आतमध्ये ओढलेलं आहे तर 80 पेक्षा जास्त आतमध्ये ओढायला नाही पाहिजे. किती जोरात ठोकला आहे तर 120 पेक्षा जास्त ठोकायला नाही पाहिजे.
आणि मग या ठिकाणी शिरा असतात. शिरांवर आपल्याला कळेल का? नाही, शिरा आतमध्ये असतात आणि प्रेशर खऱ्या अर्थाने धमनींवर दिसतं आपल्याला. पुढे जाऊया. शिरा खऱ्या चुकून बोललो मी, आतमध्ये नाही वरच असतात, परंतु धमन्या ज्या आहेत त्यावरून आपल्याला प्रेशर कळू शकतं बऱ्यापैकी. बाकी बघा, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो साल्क. इथे दिसतंय तुम्हाला रोग आणि विषाणू, म्हणजे विषाणूजन्य रोग तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे, रोग आणि जीवाणू. मग इथे हे वाचून घ्या. आणि विशेषतः ज्याला लाल केलेलं आहे त्यावर तुम्हाला प्रश्न अनेकदा विचारले गेलेले आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आता सर्व काही मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करणार नाहीत, तुम्हाला फक्त हे मुद्दे कव्हर करायचे आहेत. जसं की कांजण्या आहे, त्यासाठी रोगाचं नाव दिलेलं आहे, गोवर आहे, रेबीज आहे, पोलिओ आहे. पोलिओवर विचारलं गेलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्याचं विषाणूचं नाव काय? एंटेरो व्हायरस. काय म्हटलं जातं? एंटेरो व्हायरस. बाकी इन्फ्लुएन्झा आहे, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, एड्स वारंवार विचारलं जातं. लॉंग फॉर्म, प्लेग नाही विचारणार, पण कुष्ठरोग, निमोनिया यांवर प्रश्न विचारून गेलेले आहेत. निमोनियासाठी डिप्लोकोकस निमोनी हे जीवाणू आहे. जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग, तिथे कन्फ्युज होऊ नका मित्रांनो. पर्यायात 4 पैकी 1 तुम्हाला निवडायचं असतं, जीवाणूजन्य कोणतं आहे किंवा विषाणूजन्य कोणतं आहे किंवा कोणतं नाही. बाकी धनुर्वात यावर विचारलं गेलेलं आहे, क्षयरोग. ठीक आहे, बाकी पहिल्यांदा 1955 मध्ये वापरली गेलेली ही पोलिओची लस होती. 1951 मध्ये निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, चौंडी हे अहिल्या देवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नपत्रिकेत का विचारलंय? कारण आपण अहमदनगरची प्रश्नपत्रिका बघत आहोत. अहमदनगरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सर्वोच्च शिखर लय वेळा विचारलाय सोन्या. तलाठी परीक्षेत तू गेला की सर्वोच्च शिखरच विचारणार तुला. जिल्हा निवड समिती तर्फे ते आवडता प्रश्न आहे त्यांचा की कळसुबाईचं शिखर सर्वोच्च हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अरे सोन्या, तू अहमदनगरची परीक्षा देतोय, त्या ठिकाणी अहमदनगर पर्याय शोध आणि तिथे उत्तर काढ. पण सर या ठिकाणी अहिल्यादेवींचे जन्मस्थान विचारलंय सोन्या. जामखेडे, जामखेडचा मी आहे ना सोन्या. आणि आमच्या गावामध्येच कुठे तर सोनेगाव या ठिकाणी अहिल्यादेवींचा जन्म झालेला आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, अहिल्यादेवी होळकर यांचे समाधीस्थळ, अरे इंदोरची निर्मिती त्यांनी केलेली आहे. जोके का? मग यांचे समाधीस्थळ जामखेड तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आहे. अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्याच्या प्रसिद्ध राणी आणि इतिहास प्रसिद्ध सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलगा जो आहे खंडेराव यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं किंवा त्यांच्या त्या पत्नी आहेत. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? परीक्षेमध्ये तुम्हाला सण आणि राज्य विचारलं जातं, लोकनृत्य आणि राज्य विचारलं जातं. ठीक आहे, त्यानुसार बघा पोंगलवर प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. मग बाकी सगळे सण दिलेले आहेत, जसं की बघा सिंधू दर्शने लद्दाख चर्चेमध्ये आहे, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, मग त्रिपुराचं नाही. इथे ओडिसा धानू यात्रा महोत्सव हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आसाम आबुबाची मेला हे सुद्धा महत्वाचं आहे. फ्लोमिंग महोत्सव लय वेळा विचारलाय बरं का. फ्लोमिंग महोत्सव. गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्राचा आहे. वसंत उत्सव तुला मग असले ठुसके प्रश्न नाही विचारणार, तुला माहिती आहे त्यामुळे विचारणार नाही तुला. मग वसंत उत्सव आहे पश्चिम बंगाल. त्यानंतर बुद्धकम्मा महोत्सव, ओणम हे महत्वाचे केरळचे ओणम. गुजरातचं उत्तरायण विचारलं गेलेलं आहे बरं का, गुजरातचं सुद्धा. अजून मध्य प्रदेशचं मिर्च महोत्सव विचारलं गेलेलं आहे. बैसाखी महत्वाचे पंजाब आणि हरियाणा. तुम्हाला प्रश्नपत्रिका बघितल्याबरोबर कळेल लगेच की हरित क्रांतीचे जनक कोण आहेत विचारलंय. MS स्वामीनाथन. आणि विशेषतः कोणत्या राज्यांमध्ये प्रभावित झाली होती हरित क्रांती? तर पंजाब आणि हरियाणामध्ये झाली होती. आत्ताचं ट्रेंड आहे बरं का. का बरं विचारलं जाते? कारण भारतरत्न मिळालेला MS स्वामीनाथन यांना. आणि भारतरत्न आजचा या 2024चा का महत्वाचा आहे? त्याचं कारण असं आहे की दरवर्षी हा भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही, परंतु ज्या वर्षी दिला जातो त्यावेळेस 3 पेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही. 1999 मध्ये 4 लोकांना दिला होता आणि 2024 मध्ये या वर्षी 5 लोकांना दिला. अपवाद आहे म्हणून तुम्हाला विचारलं जाते. बाकी पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? आपल्याला विचारलं गेलेले योग्य उत्तरे बासरी. मग वेगवेगळे वाद्ययंत्र दिलेले, प्रसिद्ध कलाकार दिलेले आहेत. पॉज करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. IMP करतोय मी बरं का सोन्या, लगेच जाऊ नको. किंवा तू काय करशील, स्क्रीनशॉट काढून ठेवशील नंतर वाचणार आहे असं तुला वाटलं. तेवढ्यात वाचायला सुरुवात केली की नोटिफिकेशन येतं, कॉल मी येतं आणि तू तिथं लक्ष असतं तुझं. आणि म्हणून तू काय करत असतो हे सगळं विसरून जातो. परीक्षेमध्ये तुझ्या लक्षात येतं की मी स्क्रीनशॉट मारला होता, वाचायला पाहिजे होतं मी, परंतु परीक्षेत प्रश्न आला आणि वाचलं नाही. वाचून घ्या, महत्वाचे. शहनाई, संतूर, बासुरी, तबला
आणि विशेषतः बघा सुरुवातीचं नाव लक्षात ठेवा. शहनाईसाठी बिस्मिल्ला खान आहेत, संतूरसाठी पंडित शिवकुमार शर्मा आणि बासुरी यावर प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हरिप्रसाद चौरसिया. दिसतंय तुम्हाला? पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? मग सर मी सगळे जिल्हे आणि सगळे विधानसभा मतदारसंघ जे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ते पाठ करत बसू का? सोन्या, तू ठाण्याची परीक्षा देत असेल तर ठाण्याचं बघ, पुण्याची देत असेल तर पुण्याचं बघ. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, 12. अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. मग हे सगळं आत्ता लक्षात ठेवायची गरज आहे का? कोणकोणते? नाही, मी फक्त ट्रेंड समजून सांगतोय सोन्या. ज्या जिल्ह्याची तू परीक्षा देत आहे त्या जिल्ह्यातील मतदारसंघ किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा. तुम्हाला मी विथ प्रूफ सांगितलं होतं की नाही, मध्यंतरी आपण एका लातूरची प्रश्नपत्रिका मला लक्षात नाहीये, पण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले की पुढीलपैकी कोणता मतदारसंघ हा या जिल्ह्यातील नाहीये, म्हणजे ज्या जिल्ह्यातील आपण परीक्षा प्रश्नपत्रिका बघत होतो ती. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवर आहे. तुम्हाला सांगितलं मी आता की कळसुबाईचं शिखर, अकोले तालुका, त्याचसोबत भंडारदरा धरण, ते रंधा फॉल, त्यानंतर अजून तुम्हाला प्रवरा नदी, त्याचसोबत गोदावरी नदीचा उगम, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कारण प्रशासकीय विभाग आहे. हे सगळे आवडते मुद्दे आहेत त्यांचे. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. भंडारदरा धरण असं विल्सम धरण फार महत्वाचं आहे, विल्सम डॅम असेही ओळखले जाते प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. सर्वोच्च धरण तुम्हाला माहिती टेहरी धरण आहे. कमेंट करायची कुठे आहे. सर्वात मोठा धरण क्षेत्रफळाने कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. ठीक आहे. आणि मातीचा पहिला धरण ते सुद्धा कमेंट. ओरिसामध्ये बघा महानदीवर आहे. पुढे जाऊया. बघा संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर या ठिकाणी झालेला आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विशेषतः पोलीस भरतीच्या आणि जिल्हा निवड समितीचे जे सरळ सेवा भरतीच्या परीक्षा आहेत की नाही त्यांमध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येतात 25 पैकी. आणि त्यासाठी बघा मी आपल्या इन्स्टावर एक हे पण सोडून देतो, काय म्हणतात त्याला, आपलं नोट सोडून देतो 4 ते 5 इमेजेसची. एकूण 60 ते 70 प्रश्न, माझ्या लक्षात नाही एकूण एक्झॅक्टली किती प्रश्न, 69च्या जवळपास 68 काहीतरी प्रश्न आहेत. प्रश्न आणि त्याचं उत्तर सफिशियंट आहे खास करून अभ्यासासाठी. तसं म्हटलं तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला, महाराष्ट्रीयनच नाही तर भारतीय व्यक्तीला माहिती असायला पाहिजे. पण या ठिकाणी परीक्षेच्या अनुषंगाने ते एकूण 69-68 पॉईंट महत्वाचे आहेत. ते प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून ते आपल्या इन्स्टावर मी तुम्हाला सोडून देईन. मी तुला इन्स्टाची लिंक सांगितलेली सुरुवातीलाच, ते बघून घेसो ना. बाकी बघा छत्रपती सुरुवातीलाच म्हणजे पहिलाच प्रश्न आहे की नाही त्याचं स्पष्टीकरण किंवा पहिलाच प्रश्न तिथंच दिली ना मी लिहून. इथे बघा ही आपली लिंक आहे, बघून घ्या. आणि रील बघितल्यानंतर वाटलं तर जॉईन करा, फॉलो करा, अन्यथा तुझं तू टेन्शन घेऊ नकोस, काय अडचण नाहीये. कुठपर्यंत आलोय आपण? प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. हा बघितला आत्ताच आपण. पुरंदर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ॲनी बेझंट व टिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती तर लोकमान्य टिळक. सगळ्यांना माहिती आहे केव्हा, तर 1916 मध्ये सुरुवातीला लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे ॲनी बेझंट. खऱ्या अर्थाने आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ जोमात चालली होती. मग अशा प्रकारची चळवळ भारतात का असू नये अशी कल्पना सुरुवातीला 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव या ठिकाणी, त्यांनी त्या ठिकाणावरून बघा स्टेजवरून सांगितलंय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. कुठून? तर होम रूल लीगची सुरुवात करत असताना कुठून? तर बेळगाव या ठिकाणी, कर्नाटकमध्ये बेळगाव, आपल्या महाराष्ट्राचाच भाग होता. अड्याळ महाराष्ट्र मद्रास इथे ॲनी बेझंट, इथून ॲनी बेझंट यांनी त्यांची होम रूल लीग सुरू केलेली आहे. बाकी टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र होतं, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वराड. आणि होम रूल चळवळीसाठी उर्वरित भाग जो आहे तो डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे होता. ॲनी बेझंट यांच्याबाबत सांगायचं झालं तर काँग्रेसच्या त्या पहिल्या, काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत 1917चं अधिवेशन. आणि सुचेता कृपलानी राज्यपाल पहिल्या सरोजिनी नायडू त्या 1925च्या कानपूरच्या पहिल्या त्या अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या, भारतीय महिला.
बाकी बघा, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर नागपूरमध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. दीक्षाभूमी हे स्थान नागपूर शहरात स्थित आहे. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धाचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मियांचे केंद्र आहे. इथे इन्फॉर्मेशन अन्य दिलेली आहे. इथे चुकून मी काय केलेले, महापुरुष आणि समाधी स्थळ ऍड केलेले आहेत, परंतु आपल्याला विचारलं जाऊ शकतं, समाधी स्थळ विचारलंही गेलेलं आहे. बघा, महात्मा गांधी राजघाट त्यांच्या समाधी स्थळाला म्हटलं जातं, दिल्लीमध्येच येते. लाल बहादूर शास्त्री यांचं विजय घाट आहे. चौधरी चरण सिंग यांचं किसान घाट आहे. गुलजारी लाल नंदा यांचं नारायण घाट आहे. मोरारजी देसाई अभय घाट आहे. त्यानंतर बघा, जगजीवनराव, हे सगळं काही वाचून घ्या. अटल बिहारी वाजपेयी महत्वाचे स्मृतीस्थळ त्यांना आणि इंदिरा गांधीजी यांच्यावर विचारलं गेलेलं आहे. शक्तीस्थळ जवाहरलाल नेहरू शांतिवन, राजीव गांधी वीरभूमी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाप्रयाण घाट पटना या ठिकाणी. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? मग आर्य समाजाची स्थापना का विचारली गेली? स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती आत्ताच आपण साजरी केलेली. किती? 200वी. आणि आर्य समाजाची स्थापना झालेली 1875 ला. याचा अर्थ काय झाला सोनिया? 2025 ला आर्य समाज किती वर्ष स्थापित होऊन? तर 150 वर्ष झालेले आहेत आर्य समाजाला स्थापित होऊन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा औचित्य साधून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हे केवळ पोलीस भरतीच ना, MPSC साठी सुद्धा महत्वाचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण सर्व धर्म सुधारणा चळवळीतील जे प्रबोधन घडवून आणणाऱ्या महत्वाच्या ज्या संस्था होत्या किंवा समाज होते त्याबाबत आपण मागच्या प्रश्नामध्ये घेतलेलं आहे. इथे अधिक माहिती सांगून वेळ घालून उपयोग नाहीये. बघा, ग्लुकोज हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमा, चुकून बोललो मी. ग्लुकोमा हा जो आहे तो डोळ्यांसाठी होतो. इमेज दिसते तुम्हाला. इथे काय होतं? प्रेशर पडतं बघा मागच्या बाजूला, आणि म्हणून ते ग्लुकोमा झालेलं. नॉर्मल आय या ठिकाणी दिसते तुम्हाला. ग्लुकोमा म्हणजे काय? काचबिंदू. हा डोळ्याचा एक गंभीर आजार आहे. या आजारामध्ये डोळ्याच्या आतील दबाव वाढल्यामुळे डोळ्याच्या मागच्या बाजूस असलेल्या ऑप्टिव्ह नर्व्ह ना हानी पोहोचत असते. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे? द हेग. पर्याय क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापना केव्हा झालेली? इथे सर्व दिलेले. इथे महत्वाचं काय काय आहे बघा, इंटरपोल आपल्या पोलीस डिपार्टमेंटसाठी महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन म्हणजेच काय? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, लेबर 1919 जिनेवा या ठिकाणी स्थापना झालेली आहे. इथे सध्याचे अध्यक्ष दिलेले आहेत आणि सध्याचे सदस्य 187 लेटेस्ट आहे. मग राष्ट्रमंडळ महत्वाचं आहे. यालाच कॉमनवेल्थ म्हणलं जातं. 1931 मध्ये स्थापना झाली. 54 सदस्य आहेत सध्या, म्हणजे वेगवेगळे देश कोणकोणते आहेत, आणि मुख्यालय लंडन या ठिकाणी. कॉमनवेल्थ यालाच राष्ट्रमंडळ असं म्हणलं जातं. ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवर राज्य केलेलं आहे ना सोन्या, ते सर्व देश जे आहेत याचे सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्र संघ अत्यंत महत्वाचे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन 1945 ला स्थापना झालेली आहे. सदस्य देश 193 आहे. पण सर मी 194 वाचलं होतं. तू विकिपीडियावर वाचतोय सोन्या. अरे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तू वाचलेलं तिथेच मी आता थोड्या वेळानंतर लेक्चर झाल्याबरोबर 197 करून टाकतो. बरोबर आहे ना? माझी आयडी तर लागते तिथं. अरे कुणीही त्या ठिकाणी पण अधिकृत माहिती घेणं गरजेचं आहे ना. 193. बघा, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजे IMF आणि WB हे ब्रेटन वूड ट्विन्स आहेत. ब्रेटन वूड ट्विन्स का म्हटलं जातं? कारण 1944 ला ब्रेटन वूड कुठे? तर ब्रिटिशमध्ये कमिटी किंवा वेगवेगळे देश एकत्रित आले होते. किती? ते 1944 वरून 44 लक्षात ठेवा. 44 देश एकत्र आले होते आणि त्यांनी ठरवलं होतं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, B म्हणजे वर्ल्ड बँक, WB हे सर्व काही महत्वाच्या संस्था स्थापित करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं महायुद्ध झालं होतं, त्यामधून रिकव्हर होण्यासाठी, ठीक आहे, किंवा पूर्वपदावर येण्यासाठी. बाकी खाद्य एवं कृषी संघटन AFO माहिती घेऊन टाका. आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, यावर प्रश्न विचारला होता. 1945 ला स्थापना आहे. हे कुठं आलं? नेदरलँड या ठिकाणी. अध्यक्ष आहेत नयाफ सलाम सध्याचे, आणि 194 देश सदस्य आहेत. नाटो अत्यंत महत्वाचं आहे बरं का. पुढे आपण ज्यावेळेस सिरीज कंप्लीट करू ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की नाटोवर किती प्रश्न आलेले आहेत. नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. स्थापना मित्रांनो 1949 ची. ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी मुख्यालय. 32 सदस्य आहेत सध्या नाटोचे. शेवटचा सदस्य तुम्हाला विचारला तर स्वीडन आहे, ठीक आहे, सदस्य 32वा सदस्य. नाटो का महत्वाचं आहे? तर युक्रेन आणि रशिया या ठिकाणी युद्ध चालू आहे, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मध्यंतरी. मग युक्रेनची इच्छा होती 2017 पासून ते मागे लागलेत. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन मध्ये जे 2 अग्रीमेंट झालेत ना, त्या अग्रीमेंट मध्ये आम्हाला घ्या म्हणून, आणि रशिया त्यासाठी रोखत आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सार्क आपल्यासाठी महत्वाचं आहे. NDB महत्वाचं आहे. ADB महत्वाचं आहे. OPEC महत्वाचं आहे.
पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी विचारली आहे. योग्य उत्तर आहे रत्नागिरी. पर्याय क्रमांक रायगड आहे, रायगड, चुकून मी बोललो. या ठिकाणी रायगड पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. मग खाड्या दिलेल्या आहेत, जिल्हे दिलेले आहेत आणि कोणत्या नदीवर आहे. त्यातल्या त्यात आपल्याला धरमतरची खाडी विचारली गेलेली होती. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला धरमतर, रायगड, पाताळगंगा नदीवर आहे. मग महत्वाचे कोणकोण? दातीवरची खाडी अत्यंत महत्वाची, इथून कोकणाची सुरुवात होते खऱ्या अर्थाने. ठीक आहे, वैतरणा नदीवर आहे. त्यानंतर वसईची एक खाडी महत्वाची आहे. त्यानंतर राजापूरची खाडी महत्वाची, बाणकोट अत्यंत महत्वाची, सावित्री नदीवर विचारलं गेलेला आहे प्रश्न. अख्ख्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारले तर यांच्यावर प्रश्न विचारले जातील, पण तुम्ही राज्यानुसार जर जिल्ह्यानुसार देत असाल तर इथे रत्नागिरी दिसतंय तुम्हाला, इथून ते इथपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याचा जर परीक्षा देत असाल तर हे लक्षात ठेवायचे. रायगडची परीक्षा देत असाल तर हे 3-4 खाड्या महत्वाच्या आहेत. मुंबई सिटीसाठी परीक्षा देत असाल तर मुंबई मध्ये ह्या 3 खाड्या आहेत. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. आणि सिंधुदुर्गसाठी देत असाल तर या ठिकाणी, बाकी सिंधुदुर्गसाठी तेरेखोल एक महत्वाची आहे, विजयदुर्ग महत्वाची आहे रत्नागिरीमधील, आणि सिंधुदुर्ग. दाभोळची खाडी महत्वाची बरं का मित्रांनो, जैतापूर ही सुद्धा महत्वाची, काजवी नदीवर आहे. मनोरी, ठाणे, डहाणू. मग खाडी म्हणजे काय? तर आतमध्ये पाणी गेलेलं आहे बघा. ज्या ठिकाणी नदी समुद्राला जाऊन मिळत असते त्याच वेळेस खाडी तयार करते. विशेषतः कोकणातील नद्या खाड्या तयार करत असतात, कारण त्यांचा स्पीड जास्त असतो आणि मातीचं विधारण मोठ्या प्रमाणात ते करत असतात. म्हणजे खोल वाहत असतात, स्पीड जास्त असतो, उपनद्या कमी असतात. बाकी दख्खनच्या पठारावरील वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत, विशेषतः गोदावरी नदी आहे, गंगा नदी आहे. गंगा नदी दख्खनच्या पठारामधून वाहत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतोय की गोदावरी नदी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करते. गंगा, जमुना आणि यमुना तुम्ही ऐकलेलं असेल. तर हे गंगा म्हणजे पद्मा बांगलादेशमध्ये म्हटलं जातं, जमुना म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. पुढे जाऊया, जास्त वेळ न घालवता. तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक. लय वेळा प्रश्न विचारलाय सोन्या, त्यांचा आवडता प्रश्न आहे. प्रश्न बनवणारा सुद्धा खात असतो का काय माहित, पण तंबाखूमध्ये आपल्याला काय घेणं सोन्या? अरे प्रश्न बनवणार सुद्धा आपले हे सिरीज बघतोय सोन्या आणि विचार करतोय की या सोन्यानी म्हणजे कोण? तर राहुल सरांनी सगळंच कव्हर केलंय, काहीच ठेवलं नाहीये. नेमका प्रश्न कशातून आणि कसा बनवू? तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असतं. तर पर्याय क्रमांक 2. सर तुम्ही अचानक एवढं का ओरडता? सोन्या, तो पाय वर करून झोपलेला असतो आणि म्हणून तुला जाग करण्यासाठी अचानकपणे बोलावं लागतं. तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. निकोटीन संपूर्ण तंबाखूच्या झाडामध्ये आणि विशेषतः पानामध्ये आढळते. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. किती? तर 5% असते. जास्त डीपमध्ये जाऊन उपयोग नाहीये. पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा, वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती लय वेळा विचारली झाली. 106वी घटना दुरुस्ती एक आत्ताची महत्वाची आहे. किती टक्के? तर 33% आरक्षण दिलेले लोकसभेमध्ये महिलांना आणि विधानसभेमध्ये सुद्धा महिलांना 33% आरक्षण मिळालेलं आहे अख्ख्या भारतभरात. 106वी घटना दुरुस्ती म्हटलं की अख्ख्या भारतभरात लागू होते बरं का सोन्या. विधेयक कुठलं असतं? तर घटना दुरुस्ती विधेयक 368. आपल्याला विचारलं जीएसटी. सर जीएसटी वर का विचारलं गेलेलं आहे? 1 जुलै अत्यंत महत्वाचे पोलीस भरतीसाठी. 1 जुलै 3 कायदे लागू झालेले आहेत ना सोन्या. 2017 मध्ये जीएसटी लागू झाला होता 1 जुलैला. 1 जुलै हा दिवस जो जीएसटी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. आणि याच दिवशी 3 नवीन कायदे ज्यामध्ये सुधारणा होऊन झाले होते ते चालू घडामोडीमध्ये आपण कव्हर केलेले. तर त्या दिवशी ते चर्चेमध्ये होतं म्हणून तुला जीएसटीवर प्रश्न विचारला गेलेला आहे. बाकी गुगल ट्रेंडवर गेला की कोणकोणते मुद्दे चर्चेमध्ये आहेत ते लगेच लक्षात येतात. ते टिपून घेणं गरजेचं आहे आणि त्यावर तुम्ही काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. इथे जीएसटी बाबत संपूर्ण माहिती दिलेली. 101वी घटना दुरुस्ती आहे. 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आलेला आहे. राज्यांचे एकूण 8 कर, केंद्राचे किती? तर 7 कर. किती झाले? तर 8 आणि 9 राज्यांचे 9 कर, केंद्राचे 8 कर झाले 17 कर. पुढे जाऊया. आणि 2017 लागू झाला असं लक्षात ठेवायचं. लक्षद्वीप बेट टिंबटिंब येथे आहे सोन्या. हे भारत आहे आपला. इथे लक्षद्वीप, अरबी समुद्र आणि या ठिकाणी बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार 573 द्वीपांचा समूह आहे अंदमान निकोबार द्वीप समूह आणि हा 34 द्वीपांचा समूह आहे. बाकी वेगवेगळे द्वीप आहेत या ठिकाणी दिलेले बघा. अंदमान निकोबार कोको बेटे उत्तरेला. त्यानंतर सँडल शिखर सर्वात उंच शिखर या अंदमान निकोबार द्वीप समूहातील सर्वात उंच शिखर आहे. बाकी अजून विचारलं तर बॅरन बेट
यावर जागृत ज्वालामुखी आणि एकमात्र जागृत ज्वालामुखी आपल्या देशाचं कुठे आहे तर अंदमान निकोबार द्वीप समूहातील बॅरन बेट या ठिकाणी, दक्षिण अंदमान याच ठिकाणी पोर्ट ब्लेअर जे अंदमान निकोबारची राजधानी आहे. बाकी बघा, दक्षिण अंदमान आणि लघु अंदमान यांच्या दरम्यानची जी पट्टी आहे त्याला डंकन पॅसेज असं म्हटलं जातं. लघु अंदमान आणि कार निकोबार यांच्या दरम्यानची जी पट्टी आहे त्याला, पट्टी म्हणजेच काय, जे अक्षरवृत्त असतं की नाही ते 10व्या अक्षरवृत्त जातं दोघांच्या मध्ये. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की अंदमान व निकोबार यांना वेगळं करणारं अक्षरवृत्त कोणते तर 10व्या नंबरचं अक्षरवृत्त आहे. एकूण अक्षरवृत्तांची संख्या उत्तरेला 90, दक्षिणेला 90, म्हणजे उत्तर गोलार्धात 90, दक्षिणेला 90, एकूण झाली किती 181 अक्षरवृत्त आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल ग्रेट निकोबार, इथेच इंदिरा पॉइंट आहे, आपल्या देशातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ठीक आहे. बाकी आपल्याला विचारलंय काय, लक्षद्वीप द्वीपांचा समूह किती आहे, 34 द्वीपांचा समूह. लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळी करणारं चॅनल कोणते तर 9 डिग्री आहे, आणि मिनिकॉय आणि मालदीव यांना वेगळं करणारं चॅनल 8 डिग्री आहे. काय काय लक्षात ठेवायचं, जिथे स्टार मार्क करतोय ना ते टिपून घे सोन्या. इथे हे सुद्धा डंकन पॅसेज वरही विचारलं जाऊ शकतं, बॅरन बेट यावरही विचारलं जाऊ शकतं, आणि सर्वोच्च शिखर विचारलं जाऊ शकतं. राजधानी विचारली तू तिथे चुकत असतो, पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार. जर तुम्हाला लक्षद्वीपवर विचारलंय तर या ठिकाणी तुम्हाला अंदमान निकोबारवर विचारलं जाऊ शकतं. पंबन बेट तामिळनाडू मध्ये आहे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न, महसूल विभागाचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळत असतं तर तलाठी. पर्याय क्रमांक 4. सोपे सोपे प्रश्न आहेत हे. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर तलाठी सांभाळत असतो. पुढे बघा, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात, जिल्हाधिकारी असतात. पर्याय क्रमांक 2. मग महत्वाचं काय तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी असतात. जिल्हा नियोजन समिती जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, त्याचसोबत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांनी तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करायचं काम कोणाचं असतं सोन्या, जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. बाकी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे, सगळ्यांना माहिती आहे बघा. चले जाओ आंदोलन सुरुवात केव्हा झाली होती, 8 ऑगस्ट 1942 म्हणजे चले जाओ आंदोलनाची घोषणा केलेली गवाली टँक मैदान मुंबई या ठिकाणावरून महात्मा गांधीजींनी ज्या दिवशी घोषणा केली लगेच दुसऱ्या दिवशी महत्वाच्या नेत्यांना लगेच अटक करण्यात आली. त्यामध्ये महात्मा गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी पुण्यामध्ये आगा खान पॅलेस या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि पंडित नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान, ज्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेलं आहे, 3 वेळा शपथ घेतलेले पहिले व्यक्ती पंतप्रधान पदावरील. दुसरं महत्वाचं म्हणजे राजेंद्र प्रसाद आपल्या देशातील पहिले राष्ट्रपती, त्याचसोबत घटना समितीचे अध्यक्ष, आणि त्याचसोबत मित्रांनो सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवलेले किंवा 2 वेळेस शपथ घेतलेले एकमात्र राष्ट्रपती कोण आहेत तर राजेंद्र प्रसाद, ज्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि तिसरे व्यक्ती सरदार वल्लभभाई पटेल, आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री, देशाचे पहिले उपपंतप्रधान, आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यांच्या नावाने पुतळा किंवा स्टॅच्यू उभारलेला आहे नर्मदा नदीच्या काठी अहमदाबाद या ठिकाणी 183 मीटर उंच हा जो पुतळा आहे. सर 183 मीटरच का, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे विधानसभा जी आहे ना गुजरातची, सदस्य संख्या किती 183. अशा प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही. तर 3 महत्वाचे हे जे नेते आहेत त्यांना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे, तिथेच तुरुंग निर्माण करण्यात आला होता इंग्रजांकडून, त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. किती ते 1942 ते 1945 या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. सगळं सांगितलंय. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, अरे सोनिया 2005 चर्चेत आहे, लागू 12 जून 2005 साली संसदेने पारित करण्यात आला आणि 19 जून 2005 रोजी लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखलं जातं? पैठण. इथे हा मॅप आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. दिसतंय का तुला सोन्या? माझंच अक्षर आहे, मलाच गाव कळत नाही नेमकं काय खेळ झालेला आहे. हा सगळा नंदुरबार आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मग अजून नाशिक द्राक्षांचे व देवळांचे शहर म्हणून ओळखलं जातं. छत्रपती संभाजीनगर लेण्यांचा जिल्हा म्हणून आहे सोन्या. जुनं मॅप असल्यामुळे इथे नाव औरंगाबाद झाले, पण छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर कशासाठी तर कालव्यांचे किंवा सिंचनांचे शहर म्हणून ओळखलं जातं किंवा जिल्हा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. विचारलंय मग ज्या जिल्ह्यामधून आपण परीक्षा देतोय ना तो जिल्हा बघा, झूम करून, तू झूम करून बघत असतो ना इमेजेस, तशा प्रकारे झूम कर आणि झूम करून बघ आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत. जसं की यवतमाळ मधून जर फॉर्म भरला असेल तर कापसाचा जिल्हा कोणता तर लक्षात ठेव, यवतमाळच आहे. नांदेड मधून भरला असेल तर पवित्र जिल्हा म्हणून तो ओळखला जातो. संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. विशेषतः या ठिकाणी सातारा लक्षात ठेवा, शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
पर्यटनाचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. बाकी भिंतींचे शहर आहे चंद्रपूर. संत्र्यांचा जिल्हा, संत्रा कुठला तर संत्रा फळ आहे बरं का सोन्या, जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे. तलावांचा जिल्हा भंडारा. कोका अभयारण्य याच ठिकाणी आहे. बाकी नक्षलग्रस्त सगळ्यांना माहिती गडचिरोली. आणि भिंतींचे शहर चंद्रपूर. पुढे जाऊया. या मॅपच्या पलीकडे जाणार नाही प्रश्न आणि 100% विचारला जातो म्हणजे विचारला जातो. 100% विचारलं जाईल. अत्यंत महत्वाचा मॅप आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पॉज करून करून तुम्ही काय करायचे, टिपून घ्या हे सगळे मुद्दे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. अरे सोन्या, प्रश्न संपले की जबरदस्त धिंगाणा केला, धुराळा उडवला नुसता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर सोन्या, आणि कमेंट कर ना आवडत असेल तर. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.